पाहुणं उडाली का झोप? या पालखीतून तिला थेट तिच्या घरी माहेरी नेऊन सोडा. आम्ही हिला कायमची माहेरी पाठवत आहोत. दोघं जण हिला कुठेतरी घेऊन जात होते. मी विचारलं तर म्हणाले सुभेदारांनी हिला माहेरी पाठवायला सांगितलंय. मला संशय आला आणि अडवायला गेलो तर मलाच मारहाण केली. शेवटी यांनी त्यांना पिटाळून लावलं आणि आम्ही हिला इथे घेऊन आलो. अरे पण हिला तर एवढ्या सकाळी सकाळी कोण आलंय? शिव आजी गोमती 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 ही ही बेशुद्ध कशी? काय झालं हिला? आगाई काय सांगू तुला, हिला की नाही बेशुद्ध केलं होतं आणि 2 लोकांनी हिचं अपहरण केलं. हाच सांगत होता. अरे पाहुणं तिच्या वाईटावर कोण उठलंय हे इतरांना जरी दिसत नसलं ना तरी स्वामीला समजा दिसतंय बरं का. आणि स्वामी समजायचा हिशोब करतील सांभाळून. गोमती गोमती अगं उठ. गोमती डोळे उघड. बघ बघ मी आजी. गोमती शिव अरे अरे काय झालं हिला? आजी तुम्ही काळजी करू नका. थांबा मी सगळं सांगतो. गोमती गोमती बरं वाटतंय ना आता? हो पण मी इथे. अगं या शिवनी तुला वाचवलं. कुणीतरी तुझं अपहरण करत होतं. हा शिव नसता तर? स्वामी पाठीशी आहेत म्हणून सुखरूप परत आलीस घरी. बर ठीक आहे. चल चल आज चल. हो हो ये ना आत. अरे सुभेदार सासरा आहेस तू गोमतीचा. सासरा बापाच्या जागी असतो बर का. हा तुझ्यावर लय मोठी जबाबदारी आहे. आज हायगाय झाली तुझ्याकडून पण पुण्यांदा जर का अशी झाली ना तर स्वामी माफ करणार नाहीत कळलं का. चल चल घरात चल. कोण होते ग ते? काय हवं होतं त्यांना? मला खरंच काही आठवत नाही आजी. हे ना तर नियतीने बांधलं गेलंय. जे आम्ही सुरू केलंय ते पूर्ण करणारच शिवशंकर शंभो. या शिवनी तुला वाचवलं. कुणीतरी तुझं अपहरण करत होतं. हा शिव नसता तर? गावात इतकी लोक
मला वाचवायला नेमके तेच कसे पोहोचले? काल रात्री त्यांनी मला बघितलं नसतं, मला वाचवलं नसतं तर काय झालं असतं माझं? त्यांचे आभारही मला मानता आले नाहीत. ते कुठे राहतात हेही मला माहित नाही. मग मी त्यांच्यापर्यंत पोहोचूही शकत नाही. स्वामी, माझे आभार तुम्हीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ज्यांनी मला नवं आयुष्य दिलं. गोमती, गोमती उठ. गोमती, गोमती ऐकतेस का? काल तिला वाचवू शकलो याचाच आनंद आहे, पण पण का दिवस रात्र तिचाच विचार येतोय? ही ही फक्त काळजी आहे की काहीतरी वेगळं? गोमती, काय रे, काय होत आहे? सरकार, पाऊस सहन नाही होते तो या वेदना. ऐकलंस का तू? मलाही आवाज आला, मागे फिरा म्हटलं ना. पण हा आवाज कोणाचा आहे? अरे हा तर स्वामींचा आवाज आहे. स्वामी? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला स्वामींचा आवाज आला म्हणजे तुम्हाला स्वामींचा भास आला? हो बाईसाहेब, स्वामींचाच आवाज स्पष्ट ऐकू येत होता. असं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की स्वामी तुम्हाला अडवत होते? हो सुभेदार, अहो पालखी उचललीच जात नव्हती. शेवटी आम्ही माघारी फिरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पालखी उचलली गेली. आणि मग तो शिव आला आणि त्याच्यासोबत शेतकरी. आणि त्या दोघांनी मिळून आम्हाला खूप मारलं. हो बर निघा. काय हो? स्वामींनी खरंच लीला करून यांना अडवलं? स्वामींनी नेमकं काय केलं ते मला माहित नाही, पण यांना अडवण्यात स्वामींचा हात नक्कीच असणार. त्या गोमतीचा फार पुळका आहे ना त्यांना. पण मला हेच कळत नाही, त्या स्वामींना कसं कळलं आपण गोमतीला माहेरी पाठवतोय म्हणून? त्यांना सगळं माहिती असतं, त्यांचा चेहरा शांत असतो. स्वामी, काय झालं? हसताय का? नाही, मलाही सांगा ना, का हसताय ते? सुंदरे, अनेकांना प्रश्न पडतो, आम्हाला सगळ्या गोष्टी कशा कळतात? सांग. हो स्वामी देवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, तुम्ही ब्रह्मांड नायक आहात. अवघं ब्रह्मांड तुमच्या 2 बोटात मावतं. मग ब्रह्मांडात घडणारी कुठलीही गोष्ट तुमच्यापासून कशी लपून राहील? तुमच्या भक्तांच्या बाबतीत काहीही घडताना तुम्हाला दिसलंच नाही असं होऊच शकत नाही ना. तुम्ही सर्वत्र आहात. उत्तर दिलं गेलंय, पण प्रश्न विचारणाऱ्याला ते अजून समजायचंय. जिथे श्रद्धा असते तिथे अहंकाराला जागा नसते. त्यांना कसं कळलं मला माहित नाही, पण त्यांनी आपला डाव मात्र उलटा पाडला. मला वाटतं त्या गोमतीबद्दल नक्कीच त्यांनी काहीतरी ठरवलंय आणि ते यशस्वी होण्याआधी आपण काहीतरी करायला हवं. ते आपण करूच. काही झालं तरी स्वामींचा कुठलाही मनसुबा मी यशस्वी होऊ देणार नाही.
मग त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं तरी मी मागे हटणार नाही. कोळसा झाल्याशिवाय लाकडाची खोड मोडत नाही. झाडाला कुंपण नाही घातलं. तुम्ही इथे? मी ते रोपटे लावायला आले होते. नवं रोपट? काही बोलायचंय का? काल तुम्ही मला वाचवलं त्याबद्दल धन्यवाद. मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि खरं तर मला बरं वाटलं की मी वेळेवर तुम्हाला वाचवायला येऊ शकलो. काल मला एक स्वप्न पडलं, त्यात तुम्ही मला बोलवत आहात असं वाटलं, म्हणून मी धर्मशाळेतून धावत निघालो आणि वाटेत ती पालखी दिसली. म्हणजे हा फक्त योगायोग नव्हता? काही म्हणालात का? नाही, पण पण माझ्यासोबत हे सगळं घडत असताना तुम्हाला तिकडे स्वप्न पडलं. आणि तुम्हाला स्वप्न पडायचं काय कारण? आणि असं स्वप्न तर तेव्हाच पडतं जेव्हा जे पेरलं गेलंय ते आता रुजतंय. आई, तू इथे काय करतेस? अरे मी मंदिरात जायला निघाले होते, बघितलं तर गोमती घरात नव्हती. कुठे गेली काहीच माहित नाही आणि मला काही सांगितलंही नाही रे तिनं. काल जे घडलं ते सगळं आठवलं आणि मला खूप भीती वाटली, म्हणून मी तिला शोधायला बाहेर पडले. अहो पण आम्ही तिला कुठे पाठवलंच नाही. मग गेली कुठे ती आणि का गेली? तिला हजारदा बजावलंय, घराबाहेर जाऊ नकोस, जाऊ नकोस, तरी घराबाहेर जाते. आज तिला सोडणार नाही मी, निकालच लावतो तिचा. आज गोमतीचा सोक्ष मोक्ष लावणारच.
खूप मोकळीक दिली तिला. आज निर्णय होणार म्हणजे होणारच. सगळं त्यांच्या नजरेसमोर आहे. घटना घडत नाहीत, घडवल्या जातात. ज्यांना वाचवायचंय त्यांना मार्गही दाखवला जातो. शिवशंकर शंभो. इथे इतका धूर कसं झालाय? इथे काहीच दिसत नाहीये. इथे काहीच नाही. उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. चला इथून. नशिबात लिहिलेली गाठ पडली आहे. एकमेकांच्या समोर आलायत, मनात सुद्धा भरलायत. आता जे मनात आहे ते ओठावर येऊ दे. गोमती, गोमती. गोमती घरात नाहीये. अहो पण असं कसं? कुणालाही न सांगता ती घराबाहेर गेलीच का? स्वयंपाकघरात काहीतरी जळतंय का?
स्वामी ही काय लीला आहे? इथेही इतका धूर कसा आहे? ही तर इथेच आहे. काय ग कुठे होतीस? मी मी घरातच होते. असं म्हणजे आम्ही खोटं बोलतोय? सासूबाई तर म्हणत होत्या की त्या मंदिरात जायला निघाल्या तेव्हा तू घरात नव्हतीस. मी खरं सांगते सासूबाई, मी इथेच होते. इथे कुठे? त्यावेळी मी परसदारात होते. परसदारात होतीस? मग इथे इतका धूर कसा झाला? चुलीत ओलं लाकूड पडलं त्यामुळे. ये माझ्यासोबत. सासूबाई ऐका ना. सासूबाई बस. आता नाटक बंद कर. तू खोटं बोलतेस हे स्पष्टपणे कळतंय मला. तू घरात नव्हतीस, घराबाहेर होतीस. आता माझ्याकडे पुरावे नाहीयेत म्हणून सोडतेय तुला. पण यापुढे घराबाहेर काय खोली बाहेर सुद्धा पाऊल टाकायचं नाहीस. सासूबाई पण मी. शांत बस. एक शब्द जरी तोंडाबाहेर काढलास ना जीव हासडून हातात देईन. श्रावणी, अगं ती कधीच एकटी बाहेर पडत नाही आणि जेव्हा पडते ना तेव्हा माझ्यासोबत असते. अगं ती आधीच किती सहन करते. नियम आणि बंधनं या तिचा जीव घुसमटतोय. तिला थोडं तरी मोकळं जगू दे. मोकळं जगायचंय तुला? मग माहेरी जा आणि कायमची जा. नाही सासूबाई, मी माहेरी नाही जाऊ शकत हो. विधवा मुलगी माहेरी आली हा धक्का माझे आई बाबा कधीच नाही सहन करू शकणार. त्यांना गावकरी जगू नाही देणार हो. नाही ना? मग नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घे. कळलं? काय ग हे भोग आले तुझ्या वाटेला? स्वामींनाच माहित. स्वामींवर विश्वास ठेव. तेच तुझे भोग दूर करतील आणि तुझं भाग्य उजळवतील. कपिले, संयम हवा. भक्त जेव्हा संकटात असतो, दुःखात असतो, वेदनाने तळमळत असतो, तेव्हा त्याला वाटतं देवानी धावून यावं. पण देव धावत नसतो. देव त्यावेळी औषधी उगाळत असतो आणि औषधी तयार करायला वेळ लागतो. तोवर ती वेदना, ती कळ सहन करावी लागते. देहात ज्यानी ती कळ, ती वेदना सहन केली, देव स्वतः त्याच्यावर उपचार करतो. स्वामी, बरं वाटतंय आता. कपिले, देव योग्य वेळी उपचार करतो, पण अचूक करतो. शिवशंकर शंभो.
मगाशी मनातील भावना ओठांवर आल्या होत्या, पण बोलू शकलो नाही. कसं बोलणार? ती कोणाची तरी विधवा आहे आणि एका विधवेवर प्रेम. नाही नाही शिव, हे चुकीचं आहे. तू खूप मोठं पाप करतोय शिव. नाही, असं नाही होऊ शकत. पण माझं प्रेम आहे तिच्यावर. ह्या प्रेमाचं काय करू? कसं समजवू ह्या मनाला? मनाला समजवायची काय गरज? स्वामी, मन काही चुकीचं करत असेल तर त्याला समजावणं गरजेचं असतं. गोमतीवर प्रेम करून तू चुकतोयस असं तुला वाटतं का? तेच कळत नाहीये स्वामी. आता तुम्हीच मार्ग दाखवा. हे ह्याचं काय करू? काय करशील? आता केलंस ते योग्य की अयोग्य? योग्य आहे स्वामी. प्रेमाला कैद करणं पाप असतं, मुक्त करणं नाही. आतापर्यंत तुझे कैद करतोयस ते प्रेम नाही, भीती आहे. प्रेम पाप नाही, त्याला कैद करणं पाप आहे. या रोपट्याला रोज पाणी देतो का? होय स्वामी, योग्य की अयोग्य? योग्य आहे स्वामी. का? कारण कोणाला तरी जगण्यासाठी मदत करणं, त्यांचं आयुष्य, त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. मग जो न्याय ह्या रोपट्याला, त्या फुलपाखराला, तोच न्याय गोमतीला का नाही? तुला फक्त या तरुणांचंच आयुष्य बदलायचं नाहीये, आणखीन एकाचं आयुष्य बदलायचंय. कुणाचं? मगाशी दिलेली चिठ्ठी वाच, त्याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. गोमती. याआधी वेळोवेळी आम्ही अनेकदा तुला संकेत दिले होते, त्याचा अर्थ तू आत्ता उलगडून सांगितलास. आता तुझ्या भावना तुला स्पष्ट झाल्या आहेत. एखाद्याला आनंद मिळवून देणं, जगण्याचा अधिकार मिळवून देणं, हेच तर खरं पुण्य आहे. स्वामी, तुम्ही माझ्या मनातील संभ्रम पूर्णपणे दूर केलाय. आता मी ठामपणे योग्य ती पावलं उचलू शकतो. ज्याला जगण्याचा अधिकार नाकारला जातो त्याला आयुष्य देणं हाच तर खरा धर्म आहे. शिवशंकर शंभो. काय होतंय मला?
याचा भास मला का झाला असेल? हे सगळं काय होत आहे? शिव, हे कसं? म्हणजे मी मी कोणा दुसऱ्याचा विचार? नाही नाही, हे चुकीचं आहे, पाप आहे. प्रेम करणं हे पाप नाही गोमती. स्वामी, पण पती सोडून दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करणं म्हणजे प्रतारणा नाही का? गोमती, पती असताना असं करणं ही नक्कीच प्रतारणा आहे, अनैतिक आहे. पण पती देवाघरी गेल्यानंतर स्वतःच्या सुखाचा विचार करणं यात काहीही गैर नाही. एकट्यानं कुढत राहण्यापेक्षा दुःखात आयुष्य जगणं ही नक्कीच स्वतःशी केलेली प्रतारणा आहे. आम्हीच तुझ्यासाठी शिवची निवड केली आहे. तोच तुझा उत्तम जोडीदार होऊ शकतो. प्रेम पाप नाही, स्वतःच्या आनंदाला नाकारणं हे पाप. अहो, काय झालं? एवढे संतापलेले का आहात? आणि बाहेर तो शिपाई आला होता ना, काय म्हणाला तो? खबर द्यायला आला होता. तो शिव गावातल्या तरुण पोरांना गोऱ्या साहेबांच्या भाषेचं शिक्षण देतोय. ही स्पष्ट मनाई केली असताना एवढं धाडस? मी तुम्हाला म्हणाले होते ना, तो शिव काही साधा भोळा नाहीये. त्या गोमतीला माहेरी पाठवण्याचा डाव त्याच्यामुळेच फसला. म्हणजे तो माझ्या विरोधात उभा राहतोय? माझ्याच गावात माझ्या आदेशाविरुद्ध जाऊन लोकांना शिक्षण देतोय. उद्याच त्याला असा धडा शिकवतो की आयुष्यभर लक्षात ठेवेल. त्याला कळलंच पाहिजे माझ्या विरोधात जाण्याची किंमत काय असते ते. स्वामी, तुम्ही माझं भलं कराल ह्यात मला तीळ मात्रही शंका नाही. पण याआधी मी कुणाची तरी पत्नी होते, हे मी कसं विसरू? जर संपत्ती हरकत नसेल तर? म्हणजे संपत्नीच तुला पुढे जायची परवानगी दिली तर? शिवशंकर शंभो. घे. माझ्या लग्नातली साडी, माझं मंगळसूत्र, गोमती, तू सुखी राहा. माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य जगणं थांबू नकोस. आयुष्य जगून घे. तू अशीच कुडत राहिलीस, घुसमटत राहिलीस तर माझ्या आत्म्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. माझ्यामुळे तुला जे दुःख भोगावं लागतंय ते मला बांधून ठेवतंय. तू दुसरं लग्न कर, तू दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर. गोमती, आता तुझ्या मनात कुठलाही किंतु परंतु ठेवू नकोस. सुखाने आयुष्य जग. हो स्वामी. खरंय, जे गेलं त्याला धरून ठेवणं म्हणजे बंधन.
आणि सोडून देणं म्हणजे मुक्ती. गोमती, गोमती, मी माझ्या मनातील भावना आज तुझ्यासमोर व्यक्त करणार आहे. कारण तुला विश्वासात घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्याहून अधिक महत्वाचं आहे तुझ्या मनातील भावना जाणून घेणं. आणि मग मी तुझ्या घरी येऊन तुला मागणी घालणार. आज तुझ्या उत्तराची वाट बघतोय गोमती. मला असं का वाटतंय की हे माझी वाट बघत असतील. मला जायला हवं. दार बंद आहे म्हणजे मी जाऊच नाही शकत. ते माझी तिथे वाट बघत बसले असतील आणि मी इथेच अडकले. पण आज काही झालं तरी मला त्यांना भेटायचंय. खरं तर माझं मन कधीच पोहोचलंय पण पावलं अडकतंय. स्वामी, ही काय परीक्षा आहे. माझं मन ओढ घेतंय पण पायांना बेड्या आहेत. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. मला त्यांना भेटायचंय. सुंदरा मावशी, मलाही थोडस दूध द्याल का? नाही, बोटाला लागलंय हो माझ्या. अहो देणार आहे, देणार. हळद घाला हा थोडीशी. अरे देवा, स्वामी देवा. हेच आम्ही हेच करत असतो. कशाबद्दल बोलताय तुम्ही देवा? पेला कलंडला ना सुंदरे. अगं त्यात तुझी किंवा त्या पेल्याची काय चूक नाही ना. मग तू काय केलंस? मी पुन्हा दूध भरलं. देव तेच करत असतो. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते तेव्हा ती देव भरत असतो. गोमतीच्या आयुष्यातही अशीच पोकळी निर्माण झाली आहे आणि ती आम्ही भरून काढणार आहोत शिवच्या रूपानं. तुम्हाला वाटतं देव हिरावून घेतो पण देव रिकाम्या जागा भरत असतो.
शिवशंकर शंभो. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते तेव्हा ती देव भरत असतो. गोमतीच्या आयुष्यातही अशीच पोकळी निर्माण झाली आहे आणि ती आम्ही भरून काढणार आहोत शिवच्या रूपानं. तुम्हाला वाटतं देव हिरावून घेतो, पण देव रिकाम्या जागा भरत असतो. शिवशंकर शंभो. दार उघडलं, पण कुणी उघडलं असेल? स्वामी, स्वामींनीच उघडलं. त्यांच्यापर्यंत माझी आतुरता पोहोचली. नाही, आता नाही थांबायचं. महादेवा, आज धाडस दे, सत्य बोलण्याचं बळ दे. आम्हीच तुझ्यासाठी शिवची निवड केली आहे. तोच तुझा उत्तम जोडीदार असू शकतो. या रोपट्याला रोज पाणी देतो का? होय स्वामी, योग्य की अयोग्य? योग्य आहे स्वामी. मग जो न्याय ह्या रोपट्याला, त्या फुलपाखराला, तोच न्याय गोमतीला का नाही? हे माझं मन. काही बोललात का? नाही. स्वामी म्हणालेत मनाचं ऐक, पण घरच्यांना तरी मान्य नसेल. मामांजी काय करतील? लाज वाटते का तुला? आज तर तू सगळा मर्यादा ओलांडल्यास. माझ्या घरात राहून माझे नियम मोडण्याचे धाडस? अहो ऐका, आम्ही काही चुकीचं करत नाही आहोत. आणि तू थांबा. हिम्मत कशी झाली रे तुझी? आणि तू सुद्धा घराबाहेरच कशी पडली? अगं आणि हा परपुरुष, अगं चाललंय काय तुमचं? नाही नाही सासूबाई, अहो आम्ही काही चुकीचं नाही करत होतो. मामांजी अहो सोडा त्यांना. गोमती, तू एक तक्रार शब्द सुद्धा काढू नकोस. काय रे, तुझ्या सारख्यांना चांगलाच ओळखतो मी. साहेबांची भाषा आहे ते असं दाखवायचं आणि स्वतःला श्रेष्ठ ठरवायचं, आणि चांगल्या घरातल्या निरागस मुलींना आपल्या जाळ्यात पकडायचं. इकडे ये. यावेळी तू चुकीच्या गावात आलायस आणि चुकीच्या घरातल्या मुलीवर नजर टाकलीयस. आता या भूतलावर तुझं अस्तित्व देखील राहणार नाही अशी अद्दल घडवतो तुला.
शिव, सुभेदार अहो काय करताय तुम्ही हे? सुंदरा मावशी बाजू लावा. याची हिम्मत कशी झाली माझ्या सुनेबरोबर बोलायची, तिला मोरपीस द्यायची. आता याला मी संपवणार, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सुभेदार शांत व्हा. त्याचं काय म्हणणे ते तरी ऐकून घ्या. इतकं टोकाचं पाऊल नका उचलू. सुंदरा मावशी, मी याला सोडणार नाही. हे बघा, आपण असं करू, आपण सगळे स्वामी देवांकडे जाऊ, तेच निर्णय देतील. इथे मीच निर्णय देतो आणि मीच न्याय करणार. काय झालं सुभेदार साहेब? थांबा, मी सांगते सगळं. अहो ऐका ऐका ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा चांगला माणूस आहे आणि मला असं वाटत नाही की त्याच्या मनात काही चुकीचं आहे म्हणून. बसतो का आता? कुठं मिसरूड फुटलाय, लागला उलट बोलायला. सुभेदार साहेब, तुम्ही बरोबर बोलताय. या तरुण पोरांच्या नादाला लागू नका. याला चांगली शिक्षा करा. हो बरोबर बोलताय. हो बरोबर आहे. अहो काही काय बोलताय? अहो असं काही नाहीये. सुभेदार, या पोरांना पण ताब्यात घ्या. याच्या नादाला लागून ना यांची डोकी फिरलेत. रावडे, हिला घेऊन घरी जा. काय शिक्षा द्यायची ती दे, याच्याकडे मी बघतो. गोमती, गोमती चल. गोमती चल. गोमती ऐक माझं. गोमती, श्रावणी अगं नका असं करू. ऐका माझं, आपण स्वामी देवांकडे जाऊ. सुभेदार सोडा त्याला, सोडा. स्वामी देवा, गोष्टी आता हाताबाहेर चालल्यात. तुम्ही सूत्र हातात घ्या. शिव आणि गोमतीला न्याय द्या देवा. न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय म्हणजे काय हे आधी समजावून सांगावं लागतं. त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. कपिले, ओ स्वामी, आले आले आले. सांग बरं, ज्ञान म्हणजे काय? हा, खरं ज्ञान म्हणजे जे पुस्तकातून मिळतं, ग्रंथातून मिळतं, पोथीतून मिळतं, ते म्हणजे खरं ज्ञान. बरोबर ना? गए, तू सांग बघू. स्वामी, अनुभवातून जे ज्ञान मिळतं ते खरं ज्ञान. आणि तू रे? गुरूंकडून जे ज्ञान मिळतं ते खरं ज्ञान. आता मला सांगा, हा मेंढ्यांचा कळप आणि हा त्यांचा मोरक्या. आता मला सांगा,
या मेंढ्या त्या म्होरक्याच्या मागे का जातात? सोपं आहे स्वामी, कारण या मेंढ्यांना माहितीये हा त्यांचा मालक आहे जो पुढे चाललाय, म्हणून त्याच्या मागे जात आहेत. आणि जर तो म्होरक्या त्यांना चुकीच्या वाटेने घेऊन जात असेल तर 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 नाही माहिती स्वामी. हीच खरी समस्या आहे मनुष्याची. सखोल विचार न करता समाजातला एखादा म्होरक्या ज्या दिशेने हाकेल त्याच दिशेने धावत जातात. खरं ज्ञान ते नाही जे तुम्ही पुस्तक पोथ्यांमधून वाचता. फक्त अनुभव घेऊन उपयोग नाही, आणि गुरुनी शिकूनही अनेकदा उपयोग होत नाही. कारण गुरु शिकवतो सगळ्यांनाच, पण ते उतरतं फक्त काही शिष्यांमध्येच. खरं ज्ञान तेच जे तुम्ही विचार करून, सतसत विवेक बुद्धी जागी ठेवून, कसोटीवर पारखून, स्वतःच्या बुद्धीने आणि मनाने ग्रहण करता. कल्पाच्या मागे जाणं सोपं असतं, पण स्वतः चिंतन मनन करणं आणि स्वतः आकलन करणं हे कठीण. आणि ज्यावेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस चूक काय आणि बरोबर काय हे तुम्हाला कळतं आणि खरं ज्ञान प्राप्त होतं. लोकांना खरं ज्ञान नसल्यामुळेच अनेकांवर अन्याय होतो, जसा शिव आणि गोमतीवर होत आहे. शिव शंकर शंभो. श्रावणी, अगं थांब. काय करतेस तू? हे जळतं लाकूड हातात घेऊन काय करणार आहेस? हा तुमच्या लाडक्या नातसुनेने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. अहो अहो घराण्याची अब्रू मातीत मिसळली आहे, मातीत. नाही, हिला जगण्याचा काही एक अधिकार नाही. आज मी हिला जिवंत जाळून टाकणार आहे. अगं काय करतेस तू हे? अगं सोड श्रावणी. सोडा सासूबाई. हे काय होतंय?
श्रावणी, स्त्री म्हणजे शक्ती, शक्ती म्हणजेच अग्नी. आमचा वरद असं आहे गोमतीच्या डोक्यावर. आम्ही तिच्यातलं अग्नी तत्व जागा केलंय. अग्नी कधीच अग्नीला जाळू शकत नाही आणि आमच्या भक्ताला कधीच कोणी संपवू शकत नाही. शिव शंकर शंभो. श्रावणी का बघ काय करते? श्रावणी नको, श्रावणी थांब. स्वामी तिच्या पाठीशी आहेत अगं. श्रावणी पण स्वामी लावलं. तुमच्यामुळे झालंय हे सगळं. हो, आज ही गोमती त्या शिवला मंदिरात भेटायला गेली होती. तुम्ही तिला पाठीशी घालतात ना, म्हणून ही शेफारली आहे. म्हणून आपल्याला आज हा दिवस बघावा लागतोय. श्रावणी बस. गोमती बद्दल एकही चुकीचा शब्द बोलू नकोस तू. ती काहीही अनैतिक करणार नाही. माझा विश्वास आहे गोमतीवर. आणि अन्याय तर तुम्ही करत आलात ग तिच्यावर. 12 वर्षाची असल्यापासून कधी तिला मुक्तपणे जगू दिलात तुम्ही? तिचं आयुष्य बंदिस्त करून टाकलं तुम्ही. बंदिस्त करून टाकलंय? बंदिस्त करून टाकलंय? अहो विचारा तुमच्या लाडक्या नाथ सुनेला काय दिवे लावले तिने आज. गोमती, मला खरं खरं सगळं सगळं सांग. आजी, काल रात्री मला स्वामींनी सगळं जाणवून दिलं. आम्हीच तुझ्यासाठी शिवची निवड केली आहे. तोच तुझा उत्तम जोडीदार असू शकतो. पण याआधी मी कुणाची तरी पत्नी होते. हे मी कसं विसरू? जर संपत्ती हरकत नसेल तर मी शपथ घेऊन सांगते, काल मला हे दिसले. गोमती, माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य जगणं थांबू नकोस. आयुष्य जगून घे. तू अशीच कुडत राहिलीस, घुसमटत राहिलीस तर माझ्या आत्म्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. तू दुसरं लग्न कर. खोटं, खोटं, खोटं. माझा संपत असं कधीच बोलू शकत नाही. अगं निलाज रे, निदान माझ्या मेलेल्या मुलाची खोटी शपथ तरी घेऊ नकोस. देवा, माझ्या संपतला आज किती यातना होत असतील रे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगतेय, मी खोटं बोलत नाहीये. काय काय दिवस दाखवले. आजी, तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. गोमती, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण मला खरं खरं सांग, तुझ्या मनात नक्की काय आहे? स्वामींनी माझ्यासाठी जे ठरवलंय ते मला मान्य आहे. निलाज रे, हे सगळं बोलताना तुझी जीभ कशी नाही जळली? मी हे सगळं होऊ देणार नाही. तुझ्या मनात जे काही आहे ना, ते मी जिवंत असेपर्यंत तरी होऊ देणार नाही. श्रावणी, आता कोणी काहीही बोलणार नाही. आता निर्णय होईल तो स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच.
दगडांनी ठेचून ठेचून मारा या नराधमाला. मारा. अहो तुम्ही तर सांगा सुभेदार साहेब. ठीक आहे